नमस्कार, आपण पाहताय न्यूज कट्टा एक्सप्रेस। रायगड जिल्ह्यातील पेन तालुक्यात एक छोटेसे गाव आहे, धोंडपाडा। पण या गावाची ओळख मात्र खूप मोठी आहे, कारण या गावात दरवर्षी संत तुकाराम महाराजांची तुकाराम बीज अत्यंत भक्तिभावाने आणि मोठ्या उत्साहात साजरी केली जाते। गावकऱ्यांच्या सांगण्यानुसार पूर्वी संत तुकाराम महाराज या धोंडपाडा गावात आले होते। त्यांच्या येण्याने गावात भजन कीर्तनाची परंपरा सुरू झाली। गावातील लोक आजही त्या परंपरेला जपून ठेवत तुकाराम बीज मोठ्या श्रद्धेने साजरी करतात। या गावात एक विशेष गोष्ट आजही पाहायला मिळते। गावातील एक जुनी विहीर। सांगितले जाते की पूर्वी पाण्याचा मोठा तुटवडा निर्माण झाला होता। त्यावेळी एका बाबांनी गावकऱ्यांना सोबत घेऊन ही विहीर खोदली आणि आश्चर्य म्हणजे त्या विहिरीला लागलेले पाणी आजपर्यंत कधीच कमी झाले नाही, अशी श्रद्धा गावकऱ्यांमध्ये आहे। तुकाराम बीज निमित्त येथे मोठ्या प्रमाणावर महाप्रसादाचे आयोजन केले जाते। हजारो भाविक येथे येतात। अन्न कमी पडू नये म्हणून येथे ढकू नावाची पारंपरिक पद्धत वापरली जाते। दरवर्षी सुमारे 8 ते 10 हजार भाविक येथे महाप्रसादाचा लाभ घेतात। विशेष म्हणजे एवढ्या लोकांनी जेवण केले तरी अन्न कधीच कमी पडत नाही, अशी गावातील परंपरा आजही कायम आहे। महाराष्ट्राच्या विविध भागातून भाविक येथे येतात। कोणी अन्नदान करतात तर कोणी विविध वस्तूंचे दान देतात। भक्ती, सेवा आणि एकतेचे सुंदर उदाहरण म्हणजे धोंडपाडा गावातील तुकाराम बीज उत्सव। आणि म्हणूनच दरवर्षी हजारो भाविक येथे येऊन संत तुकाराम महाराजांच्या चरणी आपली श्रद्धा अर्पण करतात। श्री संत तुकाराम महाराज बीजोत्सव धोंडपाडा या गावाला धोंडपाडा हा बीजोत्सव कसा मिळाला याबद्दल मी आपल्याला सांगतो। छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात समर्थ रामदास स्वामी आणि तुकाराम महाराज हे एका लाईनचे लोक आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात समर्थ रामदासांनी गावोगावी जी हनुमान मंदिरे स्थापन केली त्यातला हा हनुमान मंदिर। आणि तुकाराम महाराज देहूगावचे, देहूगावहून जेव्हा ते मिरच्यांचा व्यापार करायचे तेव्हा ते खोपोली मार्गे इकडे यायचे। येत असताना सासगाव या गावाला त्यांचा मुक्काम असायचा आणि दुसरा मुक्काम धोंडपाड्याला असायचा। धोंडपाड्याला या मंदिरात त्यांनी आपलं नामस्मरण केलेलं आहे। त्यानंतर दुसऱ्या दिवशी मुक्काम करून ते या गावाच्या पश्चिमेला असणारे बनबर मिठागर या मिठागरातून मीठ विकत घ्यायचे। ते बैलांच्या किंवा त्यांच्याकडे असणाऱ्या साधनावर लादून पुन्हा घाटावर मिरच्या विकायचे। तेव्हापासून या ठिकाणी हा बीजोत्सव आहे। त्यांच्या काळानंतर काही 200 वर्षांनी जेव्हा तुकाराम महाराज वैकुंठ गमन झाले त्याच्यानंतर या ठिकाणी अनंत बाबा, श्रीपती बाबा यांसारखे थोर महान संत या ठिकाणी आलेले होते। त्यांनी याच्या अगोदर जे तुकाराम बीज होती ती केवळ फोटोवर आधारित तसबिरीच्या आधारावर करायची। त्यानंतर जेव्हा जेव्हा लोक सुशिक्षित झाली, श्रीपती बाबा या गावाला आले, त्यांनी ह्या मंदिरात हे तुकाराम बीज साजरी करण्याचं हे केलं, कार्य केलं। कार्य झाल्यानंतर या गावाला पट्टीचा साथ यायची त्यावेळेला, कारण लोक तळ्यातून नाल्यातून पाणी आणायचे। म्हणून श्रीपती बाबाने काय केलं की ग्रामस्थांना धरून या ठिकाणी एक विहीर खोदण्यास सांगितली। या ठिकाणी पाणी लागेल त्या ठिकाणी त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने विहीर खोदली। ती विहीर खोदली, त्या विहिरीला जो पाणी लागला तो अति स्वच्छ पाणी, तो आजपर्यंत स्वच्छ आहे। आणि विशेष म्हणजे ह्या विहिरीचं पाणी आजपर्यंत कधीच
आटत नाही. श्रीपती बाबांचं तुकाराम बीज चालू असताना जेव्हा जेवण चालू होतं तेव्हा काही ठराविक लोकांचं जेवण ठरलेलं होतं. तर ते 40-50 लोक यायचे, त्यावेळेस 40 लोक असायचे. म्हणून त्यांनी जे जेवण केलं होतं ते जेवण करत असताना अचानक संख्या वाढल्यानंतर काही लोकांनी श्रीपती बाबांच्या कानावर ही गोष्ट घातली, बाबा आता लोक वाढले, लोकांनी भाजी आणली, आपली भाजी तयार आहे, जेवण तयार आहे, आता काय करायचं. श्रीपती बाबांनी सांगितलं, आहे ती भाजी कापा, ही लोकांनी आणलेली भाजी कापा आणि त्यामध्ये ढकला. त्या ढकला शब्दाचा अर्थ आज ढक्कू म्हणून अख्ख्या महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. हा ढक्कू केवळ आम्ही गावकरी म्हणूनच नाही, आजूबाजूचा परिसर, रायगड जिल्हा, महाराष्ट्रातून बरेचसे लोक या ठिकाणी येत असतात. आणि हा ढक्कू महाप्रसाद आम्ही ग्रामस्थांनी सर्वांना मिळावा म्हणून ग्रामस्थांनी कुपन पद्धती चालू केली. पाहुण्यांचं कुपन वेगळं, ग्रामस्थांचं कुपन वेगळं. प्रत्येक पाहुण्याला कमीत कमी 1-1.5 लिटर ढक्कू आम्ही प्रसाद म्हणून देतो. अगदी हा जो तुकाराम विजयोत्सव चालू होतो हा अति ह्याने चालू होतो की शिस्तबद्ध पद्धतीने. त्यामुळे ह्या तुकाराम विजयला गावोगावी त्याचा हे झालेलं. आणि विशेष म्हणजे हे आम्ही तुकाराम विजय साजरी करतो. आमच्या ग्रामस्थांची काही वर्गणी नसते, परंतु भिक्षादान करतो, मागायचं असतं. माधुकरी मागून 4 गावाला 5 गावाला माधुकरी मागून आणि लोकांच्या आलेल्या देणगीतून हे तुकाराम बीज आजपर्यंत साजरी होत आहे. न्यूज कट्टा एक्सप्रेससाठी रायगड जिल्हा संपादक संजय गायकवाड.